नमो नमः छात्राः, वेलकम टू गिरवाणवाणी। आज 10th स्टँडर्डचं चॅप्टर 1चं पृथुवन्य कृषकः त्याचं एक्स्ट्रा नोट्स आपण बघत आहोत। आता इथे आहे धातू साधित अव्ययाने लिखित। तर मध्ये आपल्याला त्वांत आणि तुमंत अव्यय लिहायचे आहेत। दॅट मीन्स वी हॅव टू राईट ऑल द जेरेंड्स इन दिस लेसन। सो हियर इट इज, दीज आर तुमंत अव्यय, कर्तुम इज देअर, देन त्वांत धृत्वा, गृहीत्वा, कृत्वा, and लबंत अव्यय are निधाय and अवरुद्ध्य। So these are the gerunds or अव्यय in this lesson। अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता। आता कधी प्रश्न येतो विभक्त्यांत पदांनी लिखत, जसं की प्रथमांत पद कुठली आहेत तर धनुः, भूमिः, चिंता, नृप एक्सेट्रा। त्यानंतर द्वितीयांत पद, द्वितीयांत म्हणजे इथे न्यूटर नाउन्स आहेत वनानीप्रमाणे। खनित्राणी हे पण द्वितीयचं रूप आहे। तसेच मार्गम इट इज ऑल्सो द्वितीया। भूमिम हे नदीप्रमाणे आहे, नदीम सारखं द्वितीया एकवचन, आणि चयनम इज ऑल्सो द्वितीया। त्यानंतर तृतीयांत पद आहे मया, अस्मत्चं फॉर्म आहे। प्रयत्नेन देवेन प्रमाणे तृतीया, परिश्रमेण अँड प्रजाजनैहि। नंतर चतुर्थ्यांत पद आहे वृक्षेभ्यः, एकच फॉर्म आहे इथे वृक्षेभ्यः। पंचमी अंत पद आहे नैकेभ्यः, वृक्षेभ्यः, चोरलुंठक भयात, बीजेभ्यः। पदम मीन्स दोज विच एंड इन षष्ठी। तस्य युष्मत का फॉर्म है तव, मम एक्सेट्रा। सप्तम्यंत पद है उदरे, हस्ते, देवे के जैसा है। देन पृथ्वी का है पृथिव्याम, मनसी एंड तस्मिन। तस्मिन ये तद सर्वनाम का है, मैस्कुलिन एंड न्यूटर का सप्तमी। और संबोधन फॉर्म है राजेंद्र, हे राजेंद्र ऐसे हम बोलते हैं, ओ किंग। तर हे सप्तमीचं रूप आहे। पुढे मॅच द फॉलोइंगसाठी येऊ शकतं विशेषण विशेष्य जोड्या जुळवा असं। तर त्यानुसार उर्वराः भूमिः, आनंदिताः प्रजाजनाः, सज्जीकृतं धनुः, दुःशासकः वेनः, प्रजाहितदक्ष पृथुवैन्यः, नैकेभ्यः वृक्षेभ्यः, उद्भूताः अंकुराः, विविध कारणां बीजानां आणि अग्रणी नृपः। पुढे समानार्थक शब्द आहेत। राजा महत्त्वाचा आहे, भूपालः नृपः, चारणः स्तुतिगायकः, स्तुतिः स्तवनम और प्रशंसा, प्रसन्नाः आनंदिताः, निस्पृहता निरीच्छा, भ्रमणम् अटनं, समयः कालः, पुरतः इक्विवेलेंट इज समक्षः, पशुः मीन्स मृगः, पुष्पम कुसुमम, नदी मीन्स सरित, आपगा, एंड जलम पयः और तोयम। क्षेत्रम के लिए है केदारः, पाटिरः, एंड जनाः के लिए है लोकाः। वृद्धार्थक शब्दाः प्रथमः ऑपोजिट अंतिमः, स्तुति निंदा, उत्सुकाः ऑपोजिट अनुत्सुकाः, सद्गुणः ऑपोजिट आहे दुर्गुणः, प्रसन्नः दुःखितः, स्वराज्ये ऑपोजिट परराज्ये, कृशाः ऑपोजिट स्थूलाः, अशक्ताः सशक्ताः। जालरेखा चित्र पूरयत आहे। कृषी साधनांनी नावं लिहायची आहेत। हलाहा दिलेला आहे, खनित्राणी, लवित्राणी आणि कुद्दालकाः असं आपण फिल करू शकतो। तर अव्ययांचा उपयोग करून वाक्य लिहायचे आहेत। पुरतःचं सेंटेन्स लक्षातच ठेवायचं एक। भूमिः तस्य पुरतः प्रकटिता अभवत अवदच्च। तसंच सह पण इम्पॉर्टंट आहे। प्रजाजनैहि सह कृषिकार्यम कुरु। वर्गीकरण आहे। आता नाम कुठले सर्वनाम हे ओळखायचं असतं। तर चिंताकुलः, नृपः, प्रसन्न, राजधानी, खनित्राणी, लवित्राणी, राजन, दीज आर ऑल नाम। देन सह सर्वनाम, एषः, सर्वम, त्वम, अहम हे सगळी पण सर्वनाम आहेत। तसेच क्रियापद आहेत प्रकटीभवन्ति, जीवन्ति, खादन्ति, आज्ञापयत, तिष्ठन्तु, त्यज, कुरु एक्सेट्रा। आणि धातुसाधित विशेषण दृष्टम, सज्जीकृतम, निहितानी एक्सेट्रा। तर अशा प्रकारे इथे फॉर्म्स आपण बघितले आहेत। क्विक रिव्हिजनसाठी तुम्हाला उपयोगी पडतील असे मला वाटते। आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्समध्येही शेअर करा। धन्यवाद।